जयकुमार गोरे एका सामान्य कुटुंबातला एक सामान्य शेतकऱ्याचा रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आहे. गेल्या 20 वर्षापासून 4 वेळा विधानसभेला निवडून आलेला आहे आणि तो जनतेने निवडून दिलेला आहे. मी कुणाच्या मेहरबानीवर, मी कुणाच्या सुपारीवर राजकारण करत नाही आहे. मी सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करतो. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो. मग पवार कुटुंब असेल, असे अनेक कुटुंब संस्थानिक असतील, त्या सगळ्यांसोबत माझा लढा झाला आहे. मी जे भोगलंय ते राजकारणात कुणी भोगलं नाही. मी ज्या परिस्थितीतनं राजकारण केले, कदाचित माझ्यामध्ये ती क्षमता नसती तर माझ्यासारखे अनेक राजकारणी जे उभारते सामान्य कुटुंबातले, त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता होती, पण ते हे प्रस्थापितांच्या समोर टिकले नाही, म्हणून ते राजकारणात संपले. मी लढाई करून इथपर्यंत आलेलो आहे. माझ्यावर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 18 गुन्हे दाखल झाले. एका निवडणुकी अशी एकही निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही. बाकी सोडाव, मी मंत्री झाल्यावर मला सोडलं नाही. मी मंत्री झाल्यावर पण मला सोडलं नाही. ज्यांना तुम्ही बघितलंच नाही अशा माणसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायालय सक्षम आहे. माझ्यावर 18 गुन्हे दाखल होते, त्यातले 15 गुन्हे निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. 3 गुन्हे माझ्यावर पेंडिंग आहेत, त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर जे काय होईल ते स्वीकारेन मी, काळजी नका करू. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आजपर्यंत या सगळ्यांना परिस्थितीला सामोरं गेलेलो आहे. आज आपण बघता अनेक लोकांना जयकुमार गोरे ना सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अनेक लोकांना जयकुमार गोरेंची अडचण झालेली आहे. ते आपल्यालाही ज्ञात आहे. पण मला एक सांगायचंय, मी त्या भगिनी आहेत माझ्या, मी त्यांच्या विरोधात कधीच काही बोलणार नाही. परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी. त्या पण सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये आज मंत्री म्हणून काम करतो, तेव्हा किमान हा संघर्ष उभा करत असताना काय यातना भोगलेल्या आहेत किंवा आपल्या एखाद्या वक्तव्याने याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार मला वाटतं त्या बुद्धिवंत आहेत असं म्हणतात त्या. तेव्हा त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपलं ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला ज्या ब्रीफ झालेलं आहे ते तर व्यवस्थित आहे का काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. एक नक्की, मी कधीही कोणाच्या वाटेला जात नाही. म्हणून प्रयत्न करू नका. मग सोलापूर शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, सातारचे असतील किंवा अन्य कुठले असतील, सगळ्यांसाठीच माझी सूचना आहे. मी कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण विनाकारण त्रास दिला तर मी उत्तर द्यायला कधी कमी राहत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बालाजी सरोवरच्या 5व्या मजल्यावर काय होत होतं याचे आपण साक्षीदार आहात. तुम्ही बघितले असेल, तुम्ही होता तिथं, तुमच्यासोबत काय काय झालं तिथं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आपण आहात. बालाजी सरोवरचा कॅमेरा आजही चालू आहे, त्यातलं एकही मिनिट शूटिंग काढलेलं नाही. त्यामुळे आपण बालाजी सरोवरच्या 5व्या शूटच्या समोरचं शूटिंग एकदा बघा, आपला वेळ द्या त्यासाठी. आणि त्यात जर आपल्याला काय वाटलं असेल शंकास्पद तर त्याच्यावर काळजी घ्या. अनेक लोकांनी मला अनेक उपमा दिल्या माहिती आहे आपल्याला, पण मला ज्या उपमा दिल्या तसा मी आहे असं त्यांना कसं कळालं. म्हणजे मी असं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना अनुभव कधी आला असा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत ना. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या ब्रीफिंग प्रॉपर झाली पाहिजे. जयकुमार गोरेला एवढं सगळं बोलताना एकाही ब्रीफिंगची आवश्यकता भासलेली नाही. कारण मी लोकांच्या सोबत राहतो, लोकांच्या सोबत काम करतो, जनतेचा आवाज घेऊन काम करतो. मी कधी आयुष्यात चुकीचं वागत नाही. त्यामुळं आत्तापर्यंत एक विषय आहे, 20 वर्ष प्रस्थापितांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला, जयकुमार गोरे थांबला नाही, ना संपला. देवेंद्रजींच्या सारखं नेतृत्व भारतीय जनता पक्ष आज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. याला कारण आहे
की जयकुमार गोरेनं चुकीचं काय केलेलं नाही. त्यामुळं बारामती दमलेली आहे. आणखीन काय आता जास्ती अधिकचं बोलणार नाही, परंतु एवढा सहज नाही की कुणी मोडून टाकावा. त्यामुळं माझी विनंती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. मी चुकेन तिथं नक्की माझ्यावर तुम्ही बोट दाखवा, मी चुकेन तिथं नक्की सांगा. आता तुम्ही सांगताय की ते रेस्ट हाऊस 10 कोटीचं बांधलं का माझं ऑफिस 10 कोटीचं बांधलं. काहीतरी थोडं तारतम्य बोलण्यात असावं की याचं असावं. पार्ट 1, 2, 3 असे 10 पार्ट मी कधी घेऊन बसलोय. आता त्या पार्टचा मला फरक पडत नाही. बाकी कोण काय म्हणतं याच्यावर अधिकचं बोलणं मला उचित नाही.